19 जुलै 1905 ला ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची घोषणा केली. संपूर्ण भारतभर संतापाचं वातावरण तयार झालं. त्यावर बरेच विरोध आणि टीका होऊ लागल्या. त्यानंतर 2 वर्षांनी 22 फेब्रुवारी 1907 ला कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं कीचकवध हे नाटक मराठी रंगभूमीवर आलं. नाटकाची स्टोरी अशी होती, महाभारतात कीचक हा विराट राजाच्या दरबारातला प्रचंड अहंकारी आणि गर्विष्ठ योद्धा होता. त्या द्रौपदी म्हणजे सैरंध्रीला पाहून त्याच्या मनात कामवासना तयार होते आणि तिच्यावर तो जबरदस्ती करायला लागतो. ती त्याचा प्रतिकार करते आणि भीम म्हणजे वल्लभला जेव्हा हे कळतं तेव्हा भीम कीचकचा वध करतो. आता प्रश्न असा की या नाटकाच्या स्टोरीचा आणि ब्रिटिशांचा काय संबंध? तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी की खाडीलकरांनी महाभारतातील या प्रसंगातील पात्रांचा संबंध असा लावला की कीचक म्हणजे लॉर्ड कर्झन किंवा ब्रिटिश साम्राज्य, द्रौपदी म्हणजे भारत माता आणि भीम म्हणजे भारताची जनता. आता हे संदर्भ त्या प्रसंगाशी लावून पाहिले तर अर्थ असा बनतो की लालसेने आणि मनमानी करून भारत मातेला काबीज करणाऱ्या कर्झनचा म्हणजे ब्रिटिशांचा वध भारतातील लोक करतील.